नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, चविष्ट आणि रोजच्या जेवणात छान लागणारी फ्लॉवरची सुकी भाजी। ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते। ही भाजी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फ्लॉवरची सुकी भाजी बनविण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा फ्लॉवर घेतला आहे। फ्लॉवरला मी व्यवस्थित स्वच्छ करून अशा प्रकारे लहान तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे व त्यानंतर यात मी गरम पाणी घालून एकदा स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यामुळे फ्लॉवरमध्ये जर काही असेल तर ते साफ होऊन जाते आणि त्यानंतर यात थंड पाणी घातले आहे। तसेच इथे मी घेतले आहे 2 मध्यम आकाराचे बटाटे मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतले आहे। त्याचबरोबर मी घेतला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो, 3 ते 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता सर्वात आधी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे तेल। इथे मी 1.5 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता सर्वात आधी यात मी घालत आहे हिंग छान तळले गेले आहे। आता यात मी घालत आहे 1 लहान चमचा जिरे छान तडतडले गेले आहे। आता यात मी घालत आहे मोहरी देखील छान तडतडली गेली आहे। आता यामध्ये मी घालत आहे हिरवी मिरचीला आपल्याला 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। मिरची छान परतली गेली आहे। आता यात मी घालत आहे बटाटे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। बटाटे छान परतले गेले आहे। आता बटाट्यांना आपल्याला 1 ते 2 मिनिटे थोडे शिजवून घ्यायचे आहे। 2 मिनिटे झाले आहे। आता आपण बटाट्यांना एकदा हलवून घेऊया। आता यात मी घालत आहे टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे मी टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घेतले आहे। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ, 1 लहान चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे पावडर। आता या सर्व मसाल्यांना आपण छान मिक्स करून घेऊया। इथे मी सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यावर मी झाकण ठेवत आहे। याला आपल्याला मंद आचेवर साधारणतः 2 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून बटाटे छान शिजतील। 2 मिनिटे झाले आहे। आता एकदा याला आपण हलवून घेऊया। आता यात मी घालत आहे स्वच्छ धुतलेली फ्लॉवर आणि वरतून थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। इथे मी फ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यावर झाकण ठेवून फ्लॉवरला आपल्याला मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। मध्ये एकदा हलवायला विसरू नका। 5 मिनिटे झाले आहे। आता मी झाकण काढून फ्लॉवरला हलवून घेत आहे, जेणेकरून फ्लॉवर खाली लागणार नाही। आता पुन्हा यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटे शिजवून घेऊया। 10 मिनिटे झाले आहे। आता आपण झाकण खोलून बघूया। आता एकदा आपण फ्लॉवरला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण चेक करून बघूया फ्लॉवर शिजली आहे की नाही। आणि तुम्ही बघू शकता बटाटे छान शिजले आहे आणि फ्लॉवर देखील एकदम व्यवस्थित शिजली आहे। म्हणजे इथे आपली गरमागरम फ्लॉवरची सुकी भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसत आहे, तशीच ती चवीला देखील खूप छान लागते। ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूपच चविष्ट लागते। ही भाजी पटकन होते, त्यामुळे तुम्ही सकाळी घाईगडबडीमध्ये डब्यासाठी बनवू शकता। खूप सोपी रेसिपी आहे। जर तुम्हाला फ्लॉवरची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।